बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। ठाण्यामध्ये कोट्यावधी रुपयांच्या बनावट इनपुट क्रेडिट टॅक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। ठाणे जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 47.32 कोटी रुपयांचा इनपुट क्रेडिट टॅक्स घोटाळा उघडकीस आला। या प्रकरणी केएसएम एंटरप्राइजेसचे विवेक राजेश मौर्याला जीएसटी विभागाने अटक केली आहे। तर बनावट कंपन्या दाखवून वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता फसवणूक करून आयटीसीचा दावा केला आणि तो पास केला होता, ते तपासात उघड झालं। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपी विवेक मौर्याने शासनाची फसवणूक केल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल? बनावट इनपुट क्रेडिट टॅक्सचा रॅकेट म्हणावं लागेल आणि या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। नेमका कशा पद्धतीने हा पर्दाफाश करण्यात आलाय? ही जी कंपनी आहे मेसर्स एमएस केएसएम एंटरप्राइजेस यांचे या कंपनीचे जे मालक आहेत ते या संपूर्ण प्रकरणाचे सूत्रधार आहेत। त्यांचं नाव विवेक मौर्य असं आहे। यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, विशेषतः कम्प्युटर क्षेत्रातील काही तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी इनपुट क्रेडिट टॅक्स हा एक जीएसटीचा प्रकार असतो। यामध्ये बनावट कंपन्या दाखवल्या, त्यातून बऱ्याचशा वस्तू विकल्या दाखवल्या, लोकांना सेवा दिली असं दाखवलं आणि मुळात प्रत्यक्षात त्यांनी अशी कोणतीच कंपनी अस्तित्वात नव्हती। त्यांनी कोणतीच वस्तू विकली नव्हती, कोणत्याही प्रकारची सेवा जी आहे ती ग्राहकांना त्यांनी दिली नव्हती। आणि हे सगळं त्यांनी एक भासून तयार करून यांनी जीएसटी म्हणजेच केंद्र शासन जे आहेत त्यांना जवळपास 47.32 कोटी रुपयांचा चुना लावला होता। यातून त्यांनी एक आभासी कंपन्या तयार केल्या होत्या। त्या कंपन्यांच्या मार्फत त्यांनी खरेदी विक्री दाखवली आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जीएसटी फाईल करून कोट्यावधी रुपयांचा त्यांनी स्वतःला फायदा मिळवून घेतला होता। यात जवळपास या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्यांची सर्वच डॉक्युमेंट्स किंवा सर्वच कंपन्या ज्या आहेत या पूर्णतः बनावट असल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे। ज्यावेळेस जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने जेव्हा विवेक मौर्य यांना अटक केली त्यावेळी त्यांच्या घरी जेव्हा छापा टाकला त्यामध्ये अनेक बँकांचे, म्हणजे फक्त ठाण्यातलेच नाही तर महाराष्ट्रभरातील, महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक बँकांचे पासबुक, मोबाईल फोन, अनेक फसव्या कंपन्यांची कागदपत्रे ते सगळे सापडले आणि यांना अटक केल्यानंतर कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। बरोबर आहे अजित, एकूणच एक मोठा घोटाळा म्हणावा लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।